बातमी पाहूयात। पोलीस असल्याची बतावणी करत एका 20 वर्षीय तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावरती वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। नाशिक जिल्ह्यामधील नांदगाव येथील तरुणीसोबत हा प्रकार घडला असून आरोपी संदीप कौतिक बेंडके यांना शिर्डीसह अनेक ठिकाणी पीडितेवरती अत्याचार केलेला होता आणि सध्या तो फरार आहे। नांदगाव इथे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या पीडित तरुणीचे हरवलेले ओळखपत्र परत देण्याच्या बहाण्यानं आरोपीने तिच्याशी ओळख पाडवली। त्यानंतर आपण उच्च शिक्षित असून पोलीस खात्यात कार्यरत असल्याचे सांगत त्याने तरुणीशी मैत्रीही केली। विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने तिला शिर्डीमधील नवीन पिंपळवाडी रोडवरील साई समर्थ लॉजमध्ये नेऊन तिच्यावरती बलात्कार केला। यावेळी आरोपीने तरुणीचे काही अश्लील फोटो आणि व्हिडिओही काढले। हे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पीडितेवरती वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे। अखेर त्रस्त झालेल्या तरुणीनं नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी विरोधामध्ये बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान आज नांदगाव पोलिसांनी शिर्डीमधील साई समर्थ लॉजमध्ये फॉरेन्सिक पथकासह तपासणी केली आहे। आरोपी संदीप बेंडके हा अद्याप फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। ही नांदगाव पोलीस स्टेशन हद्दीतली असून मेजर आहे। तिची अशी तक्रार आहे का यातील जो आरोपी आहे संदीप कौतिक बेंडके राहणार हिसवळ तालुका नांदगाव याने तिला फूस लावून पोलीस असल्याचे सांगून तसेच मी उच्च शिक्षित आहे असे असल्याचे सांगून तिच्याशी जवळीक निर्माण करून तिला इथं शिर्डी येथे मोटरसायकलवर घेऊन आले आणि तिच्यासोबत इथे बळजबरीने शारीरिक संबंध केले अशा स्वरूपाची तक्रार आहे।